एक महत्त्वाची बातमी आहे। अजित पवार गटाचे नेते आणि आमदार नरहरी झिरवाळ यांचे पुत्र गोकुळ झिरवाळ हे मात्र शरद पवार यांच्यासोबतच आहेत। गोकुळ झिरवाळ हे अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेमध्ये उपस्थित नसणार आहे। आज अजितदादांची नरहरी झिरवाळ यांच्या दिंडोरीमध्ये यात्रा संपन्न होते। आजपासून दिंडोरीमधून यात्रेला खऱ्या अर्थाने सुरुवात होते। मात्र गोकुळ झिरवाळ हे तुतारीवर लढण्यावर ठाम आहेत। त्यांनी शरद पवार यांची देखील काही दिवसांपूर्वीच भेट घेतली होती। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणे आपल्यासोबत आहेत। अक्षय, दिंडोरीमधून यात्रेला सुरुवात, मात्र नरहरी झिरवाळांचे पुत्र हे तुतारीवरच लढण्यावर ठाम आहेत। नक्कीच सागर, दिंडोरी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे आमदार आहेत नरहरी झिरवाळ यांचे सुपुत्र गोकुळ झिरवाळ यांनी काही दिवसांपूर्वी जयंत पाटील यांची भेट घेतलेली होती आणि त्याचसोबत शरद पवारांची भेट घेतलेली होती आणि दिंडोरी या विधानसभा मतदारसंघातून ते तुतारी या चिन्हावरती लढण्यासाठी इच्छुक होते आणि त्यांनी त्या संदर्भातली मुलाखत देखील जयंत पाटील यांना दिलेली आहे। थोड्याच वेळापूर्वी गोकुळ झिरवाळ यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितलं की मी अजून देखील शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आहे आणि मी तुतारी या चिन्हावरती दिंडोरी विधानसभेमधनं लढण्यास इच्छुक असल्याची त्यांनी माहिती दिली आणि त्याचसोबतच आज दिवसभर अजित पवार यांच्या या संपूर्ण जनसन्मान यात्रेमध्ये मी सामील होणार नाही याची देखील त्यांनी माहिती दिलेली आहे। खरं तर आज जनसन्मान यात्रा जी आहे ती दिंडोरीमधल्या संपूर्ण या भागामध्ये होते आणि या भागामध्ये संपूर्ण भव्य अशा सभेचं आयोजन जे आहे ते अजित पवारांचं करण्यात आलेलं आहे। परंतु काही दिवसांपूर्वी नरहरी झिरवाळ यांनी दावा केलेला होता की गोकुळ झिरवाळ हे माझ्याच सोबत आहे, कोणीही जरी विधानसभा लढवली तरी ती घरातली आहे असं त्यांनी वक्तव्य केलेलं होतं। परंतु आता गोकुळ झिरवाळ जे नरहरी झिरवाळांचे बरोबर आहे, त्यामुळे दिंडोरीमध्ये पिता पुत्रांमध्येच लढाई होणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।